त्याचं स्वप्न माझा यावर्षी सुद्धा असेलच. सागर कॉंग्रॅच्युलेशन, वेल बॉल, अप्रतिम कामगिरी आपण केलेली आहे आणि यावेळेला अत्यंत दर्जेदार कामगिरी करत विजयाचा शिल्पकार सागर आंबरे ठरलेला आहे. मैदानात आणखीन एक धमाकेदार मॅच सुरू होतोय जिथे त्रिमूर्ती संघाचा संघनायक आहे, तर दुसऱ्या बाजूला अर्थात आपण पाहतो रत्नागिरी वॉरियर्सचा संघ आहे. जेव्हा खेळ सुरू होतोय ऐकूया कल्पेशला. थँक्यू सर. त्रिमूर्ती लोटे आणि त्यांच्या विरुद्ध आहे रत्नागिरी वॉरियर हा संघ. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये एक एक विजय पत्करत या दुसऱ्या सामन्यामध्ये वैयक्तिक पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच हा मोठा सामना आहे. दोन्ही संघ तगडे संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाले आहेत, तर नक्कीच या दोन संघांमधील लढत फार महत्त्वाची ठरेल. या सामन्यामध्ये नक्कीच मजा येईल. तर पाहूया, एका बाजूला रत्नागिरी वॉरियर तर दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती लोटे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॉलर तयार. पहिला बॉल बिग हिट करायचा होता साहिल मदारला, परंतु बॅटशी संपर्क होत नाहीये. बॉल चालला विकेट किपरकडे. माफ करा, दुसरा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता, परंतु येथे देखील संपर्क व्यवस्थित होत नाहीये. असं वरुण राजाचं आगमन झालं विकेटवरती. जसा पाऊस पडला गोलंदाजाला थोडंसं सहकार्य करणारे विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचमुळे जसा टप्पा पडतोय अधिक वेगाने चेंडू फलंदाजाकडे ट्रॅव्हल होतो आणि त्याचमुळे कुठे ना कुठे फलंदाज येथे जकडून फलंदाजी करताना पाहायला मिळतात. दत्तप्रसाद सावंत आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ, त्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळाला. यावेळेला मात्र कितीही कठीण विकेट असलं तरी दत्तप्रसादची बॅटिंग येथे चालणार आहे. कमाल फटका आणि येथे मात्र ठोकलाय दमदार षटकार. दत्तप्रसाद 6 रन वसूल करतोय. येथे मात्र दत्तप्रसाद आपल्या बॅटिंग मधून अप्रतिम फटका. पुन्हा एकदा उडवलंय, पुन्हा एकदा. ओहो, काय सुरुवात आहे दत्तप्रसादची. अप्रतिम फटकेबाजी आणि पुन्हा एकदा 6 धावां येथे मात्र वसूल करण्यात आलेत. दत्तप्रसाद थांबायचं नाव घेत नाही आहे या स्पर्धेमध्ये. जसा आला 4 बॉलला 4 षटकार लगवले आणि त्यानंतर दुसरा सामना त्यामध्ये देखील 2 बॉल 2 षटकार. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका तर सजवायचा होता, परंतु वेग चांगला होता, या गती होती चेंडूवरती आणि त्याचमुळे दत्तप्रसाद येथे थोडासा अडकळला. परंतु काय फलंदाजी आहे. पहिले 2 बॉल ज्या पद्धतीने टोलवलेत, आपले इरादे संपूर्ण स्पष्ट केलेत या स्पर्धेमधले. पहिले षटक येथे संपुष्टात आले. आमिर यांच्या पहिल्या षटकामध्ये रन खर्च झाला 14. या ओव्हरचा हा षटकार आपण पहा. दत्तप्रसाद आडव्या बॅटने हा षटकार खेचला आल्या आणि त्यानंतर समोरच्या दिशेला उत्तुंग फुलर लेन बॉल, त्यावरती षटकार. आणि मागच्या मॅच मध्ये तब्बल पहिल्या 4 बॉलवरती 4 षटकार लगवले होते या खेळाडूने. पहिले षटक, या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 14 धावा. रत्नागिरी वॉरियर हा संघ येथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना दत्तप्रसाद नक्कीच आक्रमक झालाय. 3 चेंडू फेस केले, 12 धावा त्याच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूला साहिल याच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश आंबरे दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती साहिल मदार. 3 चेंडू फेस केले, 2 रन त्याच्या खात्यामध्ये जरूर आहेत, परंतु या देखील साहिलकडे क्षमता खूप जास्त आहे. ओपनिंग करण्यासाठी आलाय एका मोठ्या संघातून, नक्कीच याकडे खूप मोठी क्षमता आहे. साहिल ऑन स्ट्राईक. यावेळेचा फटका, चेंडू तर हवेत. फिल्डर पोहोचेल का? चेंडू पर्यंत पोहोचलाय. विकेट आली आहे. धक्का क्रमांक पहिला. येथे साहिल मदारला शांत ठेवलंय. मागची स्पर्धा आपण पाहिली बी किंग चॅम्पियन्स ट्रॉफी, त्यामध्ये साहिल मदारने चांगली कामगिरी केली होती, परंतु आता पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यात देखील थोडंसं निराश करतोय. तो आता तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळेल. साहिल मदार 4 चेंडू फेस केले, 2 धावा त्याने बनवल्या आपल्या टीमसाठी आणि नक्कीच जितेश यांनी चांगला झेल पकडला. आकाश आंबरेला येथे विकेट मिळाली. धक्का क्रमांक पहिला. पहा, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, अगदी उडी घेऊन हा फटका सजवायचा होता, परंतु टायमिंग जुळलं नाही आणि त्यानंतर खूप चांगला झेल, चांगलं जजमेंट. विकेट आले. येथे पहिला धक्का बसलाय आणि तर नवीन बॅटर अमोल भोसले बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. सिक्सर किंग या नावाने ओळखला जातो, कारण आक्रमक फटकेबाजी सातत्याने याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. तोच अमोल भोसले आता मात्र बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला दत्तप्रसाद हा देखील फॉर्म मध्ये आहे. या स्पर्धेमध्ये सुरुवात तर दमदार केली, त्यानंतर विकेट जरूर गमावली 4 षटकार लगवल्यानंतर, आणि आता या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तो चांगली बॅटिंग आणि या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. तर स्ट्रायकिंग एंडवरती आता अमोल भोसलेला आपण पाहाल. नवीन
फलंदाज अमोल भोसले स्ट्रायकिंग एंड वरती. बॉलर तयार. यावेळेचा चेंडू वेगवान चेंडू होता. इथे मात्र बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती विकेट आली आणि त्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या खेरीज खूप चांगल्या धावा होत्या, परंतु या षटकाला सुरुवात चांगली केली आहे आकाश आंब्रेने. खूप चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल गोलंदाजाची ठरलेत आणि तिसरा बॉल देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. टीमच्या खात्यामध्ये नक्कीच जोडली जाईल, परंतु कौतुक करावं तितकं कमी आहे गोलंदाजाचं. पहा वरुणराजा देखील शांत राहिलाय आणि त्यानंतर सूर्यकिरण जशी पडली विकेट थोडीशी ड्राय झाली आणि त्याचमुळे येथे मात्र नक्कीच फलंदाजाला सहकार्य होऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज देखील तितकीच चांगली कामगिरी करतोय मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक रन आली. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. आता मात्र नॅचरल स्विंग टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर आणि थोडीशी उसळी जास्त मिळाली. नक्कीच त्यावरती दत्त प्रसाद येथे बीट झाला. निर्धाव चेंडू येतोय जरूर. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की दोन्ही संघ तगडे आहेत. पहा ते चित्र मैदानावरती. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज आणि यावेळेला मात्र हे काय घडलंय, बॅटची कडा आणि विकेट किपर पडे चेंडू गेला आणि आता मात्र दत्त प्रसाद सारखा मोठा मासा गळाला लागलाय. मोठी विकेट येथे मात्र जो दत्त प्रसाद मागच्या मॅच मध्ये तुफानी बॅटिंग केली, तुफानी सुरुवात केली, या देखील मॅच मध्ये तसेच इरादे घेऊन आला होता, परंतु एखादी मोठी इनिंग आपल्या टीमसाठी तो मात्र करू शकला नाहीये. त्याची विकेट मिळते. दत्त प्रसाद येथे मात्र तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळेल. विकेट येते. पहा पुन्हा एकदा त्याच धाटणीचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर हलकसं बाहेरच्या दिशेला वळण आणि बॅटची कडा आणि त्यानंतर विकेट किपरचं सेलिब्रेशन. पहा त्यांना ठाऊक आहे या खेळाडू मोठा आणि या खेळाडूची विकेट फार महत्त्वाची होती या मॅचमध्ये आणि ती विकेट येथे प्राप्त करून दिली. आकाश आंब्रेने काय गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर लेगबाच्या स्वरूपामध्ये 1 रन आला आणि 2 विकेट मिळवल्यात. म्हणजे अजूनही या षटकामध्ये कोणतीही धाव खर्च केली नाही आहे आकाशने. खूप चांगली गोलंदाजी. 5 बॉल फेकलेत, एकही रन अजूनही खर्च झालेली नाहीये. 1 रन आली ती लेगबाच्या स्वरूपामध्ये आली. मिडन ओव्हर होईल का या स्पर्धेतली पहिली वहिली मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? यावेळेला मात्र फटका तर चांगला आहे आणि हो येथे निर्धाव षटक फेकलंय. अप्रतिम गोलंदाजी येथे पहा आकाश आंब्रेची काय गोलंदाजी केली आणि आपल्या या संघाला नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं निर्धाव षटक येथे आकाश आंब्रेच्या नावाखाली पाहायला मिळते. 1 रन जरूर आला तो फक्त आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. तो येथे बॉलरच्या खात्यामध्ये गणला जाणार नाही. म्हणजेच येथे 2 विकेट मिळवल्या आणि कोणतीही धाव दिली नाही. हा आहे आकाश आंब्रे. याच्या गोलंदाजीचा बोलबाला संपूर्ण या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहाल अप्रतिम चेंडू. पहिला बॉल तेथे मात्र नक्कीच फलंदाज बीट झाला. त्यानंतर आलेली विकेट. खूप चांगली गोलंदाजी. येथे मात्र नक्कीच दत्तप्रसादची विकेट याच ओव्हरमध्ये घेतली. कमाल गोलंदाजी. फसवे चेंडू, चकवणारे चेंडू, अखेरचा बॉल त्यावरती तितकीच चांगली फिल्डिंग आणि त्यामुळे हे निर्धाव षटक पाहायला मिळालं. नेक्स्ट ओव्हर. यावेळेला पुलचा फटका. सिक्सर किंग अमोल भोसले यांच्या बॅट मधून हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. येतोय सीमा पार. दमदार षटकार. 6 रन. अमोल भोसले तगडा फटका, दमदार फटका, षटकार येथे मात्र ठोकत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. कमाल फटका. 6 रन वसूल केलेत. षटकार आलाय. षटकारने धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. उसळी घेणारा चेंडू तर आहे. पंच सांगतायत बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन येथे मिळेल. डिक्लेअर बॉक्स मध्ये बॉल गेला. बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन येथे टीम टोटल स्कोर मध्ये ऍड होईल. धावसंख्या आपण पाहिली गेली तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. थोडीशी धावसंख्या कमी होती आणि त्यामध्ये एक षटकार आला, त्यामुळे धावसंख्या 22 पाहायला मिळते. 22 वर 2. रत्नागिरी वॉरियर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. एक तगडा संघ, मजबूत संघ. सर्व खेळाडू आपण पाहिले गेलं तर रत्नागिरीमधील तारे सितारे मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यामधील अमोल भोसले तुफाने बॅटिंग करतात. आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट. हा फटका थोडंसं फंबल जरूर झालं. चेंडूला अडवेल, थ्रो करेल तोपर्यंत येथे सिंगल प्राप्त करण्यात आले. सिंगल वरती समाधान आणि रन चोरून काढण्यात नक्कीच माहीर आहेत हे 2 खेळाडू.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट कायम असते. या दोन खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं बॉन्डिंग असतं आणि आपल्या टीमसाठी सातत्याने रन बनवतात. यावेळेचा फटका तर फसलाय. बॉल डिक्लेअर बॉक्सच्या दिशेने जाईल. येथे डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन प्राप्त होते. परंतु मागचं षटक आपण पाहिलं, याच षटकामुळे येथे धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. एकही रन त्यामध्ये खर्च झाली नव्हती त्या षटकामध्ये. आणि आता जितेश पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी. यावेळेचा फटका आता मात्र समोरच्या दिशेला. फटका तर हलकासा फसला होता, परंतु तेथे मात्र नक्कीच सिंगल प्राप्त होईल. गौरव नागवेकर आणि दुसऱ्या बाजूला अमोल भोसले आपल्या टीमसाठी बॅटिंग करतायत. इथून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. तिसरं षटक आहे. येणारं चौथं षटक हे नक्कीच आपल्याला मॅजिक ओव्हरमध्ये पाहायला मिळेल आणि नक्कीच तेथून जर रन आल्या तर 5 रनचा बोनस देखील पाहायला मिळेल. शरीरापासून बाहेर ही गोलंदाजी आणि नक्कीच येथे अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. अखेरचा चेंडू होता, त्यावरती कोणतीही धाव आली नाही आहे. निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी. शरीरापासून बाहेर येथे ठेवण्यात आलं आणि येथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपुष्टात येते तिसरं. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली गेली तर स्कोर कार्डवरती पाहायला मिळते ती 25 धावा. आणि आता येणारं षटक हे मॅजिक ओव्हर असेल, म्हणजे इथून फलंदाज नक्कीच प्रयत्न करतील की या षटकामध्ये 16+ स्कोर करायचा, म्हणजे 16 पेक्षा जास्त रन बनवायचे आहेत. नक्कीच हीच अपेक्षा असेल. तर इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं गेलं तर हे संघ आहेत, त्या संघांनी पार्टिसिपेट केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खूप चांगला खेळ या देखील संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर इथे मात्र पहा, अनिकेत तांबट गोलंदाजी करण्यासाठी मॅजिक ओव्हरमध्ये. पहिला बॉल हवेत. ओहो, कॅच पकडली गेली पहिल्या बॉलवरती. येथे मात्र विकेट आले. गौरव नागवेकर यांना मात्र शांत ठेवलं. आता गौरव याला परतावं लागेल डगआउटच्या दिशेला. मॅजिक ओव्हर आहे. या मॅजिक ओव्हरमध्ये नक्कीच समोरच्या दिशेला रन बनवण्याचा प्रयत्न, हीच खासियत आहे या खेळाडूची. आणि त्यांना देखील ठाऊक आहे प्रत्येक खेळाडू कसा खेळतो आणि त्याच्या विरुद्ध रणनीती आखली आणि त्यानंतर विकेट देखील मिळवली. खूप चांगला झेल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. अगदी झेप घेतली चेंडूवरती आणि त्यानंतर विकेट मिळवली गोलंदाज अनिकेत तांबटने. मॅजिक ओव्हर आहे. या मॅजिक ओव्हरमध्ये येथून मॅजिक गोलंदाजाने केली. समोरच्या टीमचे 5 मायनस होतील. आधीच आपण रन पाहिले गेले तर थोडेसे कमी आहेत. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अजून जर मायनस झाले तर थोडासा संकटामध्ये येऊ शकतो रत्नागिरी वॉरियर हा संघ. परंतु तेथून जर रन आले तर नक्कीच इथे 5 रनचा बोनस देखील दिला जाईल. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहाल TWJ गुहागर आणि त्यांच्या विरुद्ध असेल नील नाईट फैज 11 गुहागर हा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन वळूया मॅचच्या दिशेने. यावेळेचा फटका तर फसलाय आणि येथे देखील चुकीची फेकी आणि येथे रनआउटच्या स्वरूपामध्ये काय घडतंय, पंचांनी येथे इशारा केलाय थर्ड अंपायर कडे की हा चेक करायचा आहे रनआउट आहे की नाही. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय अंपायरने. येथे मात्र नक्कीच येथे चेक केला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून की हा रनआउट आहे की नाही. परंतु थोडीशी कफलत झाली कॉलिंग मध्ये. चेंडू हातामध्ये होता तिथे त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला जी फेकी झाली त्यानंतर 1 रन घेण्याची संधी पाहायला मिळाली आणि तेथे कुठे ना कुठे यष्ट्यांच्या जवळ झगडताना पाहायला मिळाला. अमोल भोसले डेंजर एंड वरती धावत असताना. येथे काय चित्र आहे हे थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवरती येईल. परंतु आपण पाहिलं गेलं तर हा संघ या मॅजिक ओव्हरमध्ये कुठे ना कुठे झगडताना पाहायला मिळतोय. मॅजिक ओव्हर आहे. इथून मोठमोठे फटके आले तर +5 केलं जाईल. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. रनआउटचा चान्स आणि येथे डिसिजन येईल आमच्या थर्ड अंपायर कडून. येस, इट इज आउट. विकेट येते रनआउटच्या स्वरूपामध्ये. मोठा धक्का बसलाय. अमोल भोसले एक मोठा खेळाडू आता मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल. नक्कीच सुरुवातीला देखील रन आले नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये येथे सिंगल चोरून काढण्याच्या प्रयत्नामध्ये अमोल भोसलेला आता मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे.
चूक झाली, कॉलिंगमध्ये चूक झाली. दुसऱ्या बाजूला पार्थ गांधी जरूर आहे. मागच्या मॅचमध्ये नक्की त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. तो पार्थ गांधी पाहायला मिळतोय, परंतु या मॅचमध्ये येथून त्या देखील खेळाडूच्या बॅटमधून रन येणं फार गरजेचं आहे. पहा तो रनआउटचा बॉल येथे, फिल्डर आला, फेकी केली, थ्रो गॅदर करण्यामध्ये चूक, तितक्याच चपळाईने पळालं होतं परंतु अखेर पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आता डगआउटमध्ये पाहायला मिळतोय. एक मोठी विकेट येथे प्राप्त झाली आहे. नक्कीच ही मोठी विकेट त्रिमूर्ती लोटे टीमला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवेल, परंतु ही मॅजिक ओव्हरमध्ये आता नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत पवार स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेला उसळी घेणारा चेंडू पंच नक्कीच दंडित करतील. गोलंदाजाला हा वाईट बॉल असेल, एक अतिरिक्त रन जरूर ॲड होईल, परंतु या षटकाची सुरुवात आपण पाहिली तर 2 विकेटने झाली. खूप चांगली गोलंदाजी जर केली आहे तर पाहूया येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. मोठमोठे फटके आवश्यक आहेत. यावेळेला प्रयत्न तर केला मोठा फटका सजवायचा आणि त्यामध्ये झाली चूक आणि फिल्डरने पकडले कॅच. अजून एक येते विकेट. येथे रत्नागिरी वॉरियर्सला धक्का बसतोय संकेत पवारच्या स्वरूपामध्ये. संकेत पवार याने देखील थोडंसं निराश केले. ही मॅजिक ओव्हर नक्कीच मॅजिक करून दाखवतोय या ओव्हरमध्ये गोलंदाज. कमाल गोलंदाजी, कोणताही मोठा फटका आला नाहीये आणि समोरच्या संघाच्या विकेट देखील काढून घेतोय. चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. विकेट येते. धक्का क्रमांक 5, तब्बल 5 गडी तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आणि इथून आपण पाहिलं गेलं तर आता कुठे ना कुठे या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव आली आणि अशा परिस्थितीमध्ये येथून 3 चेंडू अजून शिल्लक असतील. या 3 बॉलवरती जर 3 मोठे फटके आले तर +5 होईल, परंतु +-5 झाले तर कुठे ना कुठे थोडीशी कमी धावसंख्या 4 षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल. सूरज वागदरे नवीन बॅटर मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडला 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकामधील. वेगवान बॉल शरीराच्या दिशेने हा चेंडू येथे तर फेकण्यात आला, परंतु तेथे बॅटच्या संपर्क काही होत नाही व्यवस्थित. ओके, येथे मात्र पाहिलं गेलं तर नक्कीच बॅटची एज तर लागली, परंतु मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक सिंगल आले, सिंगलने धावसंख्या 27. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अजून एक विकेट. काय गोलंदाजी आहे मॅजिक ओव्हर मध्ये. येथे मात्र नक्कीच कमाल करून दिले. नक्कीच जो फलंदाज येथे पार्थ गांधी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला देखील मैदानाच्या बाहेर पाठवलंय. नक्कीच चूक झाली आहे फलंदाजांकडून. येथे मोठमोठे फटके सजवण्याचा प्रयत्न तर केला, परंतु त्यामध्ये झालेली चूक आता थोडीशी महागडी ठरेल. इथून पाहिलं गेलं तर जरी 5 रन आल्या असत्या, जे 3 ओव्हर नंतरची धावसंख्या होती ती कायम राहिली असती, परंतु येथून पाहिलं गेलं तर ते 5 रन देखील काढणं थोडंसं कठीण झालंय. अजून एक विकेट गमावली आहे आणि येथे मात्र पाहिलं गेलं तर दबावाखाली असेल आता रत्नागिरी वॉरियर हा संघ. त्रिमूर्ती लोटे हा संघ नक्कीच आपण पाहिलं गेलं तर चांगल्या स्थितीमध्ये. सर्व प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर नागवा एक मोठा खेळाडू, चांगला फलंदाज हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा आनंद घेतोय. तितका चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील झालाय. खूप चांगलं टेलिकास्ट देखील tenniscricket.in माध्यमातून. यावेळेला मात्र बॉलला तर उडवलंय, चेंडू हवेमध्ये, फिल्डर 3 चेंडू मागे पळतायत आणि हो पकडले कॅच. ही कॅच नव्हे तर मॅच, कारण पाहिलं गेलं तर एक मोठा मासा गळाला. अक्षय राठोड यासारखा मोठा खेळाडू आता तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय आणि ही मॅजिक ओव्हर देखील संपुष्टात आले आणि या मॅजिक ओव्हर मध्ये तर कमालच करून दाखवली आहे गोलंदाजाने. अनिकेत येथे मात्र नक्कीच कमाल करून देतोय आपल्या टीमसाठी आणि जितेशने पकडली कॅच. अक्षय राठोड येथे मात्र शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने परतत आहे. नक्कीच फारच कमी धावसंख्या असताना जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती मात्र नक्कीच कमी खर्चिक राहिली. 16 धावा जर बनवल्या असत्या तर +5 झाल्या असत्या, परंतु अशा परिस्थितीमध्ये अनिकेतने कमाल केली आणि नक्कीच फक्त कमी धावा दिल्या आणि आता 5 मायनस देखील कराव्या लागल्या आहेत समोरच्या टीमकडून. आणि आपण धावसंख्या पाहिली गेली तर 27 होती, तिथून 5 मायनस झाले म्हणजे धावसंख्या 22 वरती पाहायला मिळते. 22 वरती 7 विकेट गमावल्यात. संकटमय स्थिती येथे रत्नागिरी वॉरियर टीमची आपल्याला पाहायला मिळते. सूरज वागदरे स्ट्रायकिंग एंड वरती, रिजवान सुर्वे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल.
पहिल्या इनिंगचं अखेरचं षटक. या अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहे. आकाश आमरे गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. मेडन ओव्हर ज्यांनी टाकली होती. मागच्या षटक आपण पाहिलं 2 विकेट त्यांनी मिळवल्या, त्यामध्ये नक्कीच कोणतीही धाव खर्च केली नाही. यावेळीचा फटका, पूलचा फटका. येथे मात्र पूल ठरलाय पॉवरफुल. उशिराने का होईना परंतु षटकार आलाय. पहा, येथून जरी मोठे फटके आले, येथून चौकार षटकार आले, मॅच मध्ये कमबॅक येथे नक्कीच होईल रत्नागिरी वॉरियर टीमचा. जरी 5 मायनस झाले, आलेला षटकार ते 5 रन भरून काढतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. मागचा आपण षटक पाहिलं तर निर्धाव षटक फेकलं होतं आणि त्याच गोलंदाजाच्या विरुद्ध सूरज वागदरे यांचा प्रतिहल्ला षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये आता विकेट गमावून बसलेत सूरज वागदरे. बॅटची कडा आणि त्यानंतर विकेट किपरकडे हा बॉल पोहोचलाय. अजून एक विकेट सूरज वागदरे बॅक टू द पॅव्हिलियन. खूप साऱ्या विकेट गमावल्यात, त्याचमुळे थोडीशी कमी धावसंख्या येथे पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक षटकार खेचला परंतु तेथे 7 बनवल्या रन आपल्या टीमसाठी. 3 चेंडू फेस केले आणि नक्कीच खूप चांगली विकेट किपर अजित याच्या माध्यमातून कॅच आणि अजून एक धक्का बसला. थोडीशी खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती जरूर पाहायला मिळते, परंतु संकटमय स्थिती आता बॅटिंग करणाऱ्या टीमची आली आहे. रत्नागिरी वॉरियर हा संघ खूप चांगला संघ बांधला होता, परंतु अशा परिस्थितीमध्ये हा संघ थोडासा झगडताना पाहायला मिळतोय या मैदानावरती. या मॅच मध्ये पहिला सामना दत्तप्रसादची चांगली खेळी, त्याने देखील सुरुवात या मॅच मध्ये चांगली केली होती, परंतु तो डगआउट मध्ये गेला आणि त्यानंतर आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर तब्बल 8 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतात. सागर कांबळे आलाय नवीन बॅटर. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल आकाश आमरे. यावेळेचा फटका अलॉंग दी कार्पेट. डीप मिड विकेटला फिल्डर आहे तैनात, तोपर्यंत थ्रो करेल. सिंगल मिळते. एक सिंगल तर आले, परंतु येथून थोड्याशा कमी रन आहेत. गोलंदाजांना कष्ट जास्त करावे लागतील. गोलंदाज देखील तितके ताकदीचे आहेत, परंतु समोरच्या फलंदाजाकडे टार्गेट थोडंसं कमी असल्याने सेन्सिबल क्रिकेट खेळू शकतात. नेक्स्ट मॅच मध्ये TWचे गुहागर आणि नील नाईट 511 गुहागर. आणि याच दरम्यान येथे मात्र हा दमदार षटकार आलाय. याच षटकाराची आवश्यकता होती. थोडंसं फायटिंग टोटल स्कोर मैदानामध्ये बनवण्याचा प्रयत्न तर करतोय रिजवान. अजून एक षटकार आवश्यक असेल. नेक्स्ट मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल TWजे गुहागर आणि त्यांच्या विरुद्ध नील नाईट 511 गुहागर. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. चला, मुख्य व्यासपीठावरती आपला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. षटकार आलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमधील. यावेळेचा चेंडू वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये 1 रन आणि डिक्लेअर बॉक्समध्ये बॉल गेला, अशा 2 रन प्राप्त होत आहेत. नक्कीच आता या रन थोड्याशा महागड्या ठरू शकतात. धावसंख्या आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचले 37 धावांवरती. नक्कीच थोडीशी चांगली धावसंख्या आले जरूर, परंतु रिजवान पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. याच फटक्यांची आवश्यकता आहे. रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट. येथे पंच डिसिजन पेंडिंग आहे. येथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे रनआउट चेक करण्यासाठी. तिसऱ्या पंचांची मागणी केली. हा रनआउट आहे की नाही, परंतु आपण पाहिलं गेलं तर रन थोड्याशा कमी आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. नक्कीच सुरुवातीला तर रन येत होते, परंतु त्यानंतर ज्या विकेट गमावल्या आहेत त्यामुळे थोडीशी संकटमय परिस्थिती येथे रत्नागिरी वॉरियर टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. परंतु गोलंदाज देखील तितके ताकदीचे आहेत. या संघामध्ये तितके तगडी ताकद ठेवणारे गोलंदाज रत्नागिरी वॉरियर टीमकडे आपल्याला पाहायला मिळतात. डिसिजन पेंडिंग आहे रनआउटचा. विकेट किपर एंडला आलेला थ्रो योग्यरित्या पोहोचलाय का, योग्य वेळेवर पोहोचलाय का, हे तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाईल. खूप चांगलं टेलिकास्ट, खूप चांगलं कॅमेरा वर्क, अगदी योग्य क्षणचित्रे टिपली जातात पंचांच्या कॅमेरामनच्या माध्यमातून. नक्कीच आमचे थर्ड अंपायर इथे चेक करतात. या रनआउट
झाला आहे की नाही. तब्बल 8 कॅमेरे इथे या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेत. खूप चांगला हाय क्वालिटी टेलिकास्ट इथे tenniscricket.in माध्यमातून आणि तितकंच चांगलं कॅमेरा वर्क हे 8 कॅमेरामन आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले रनआउटसाठी जो रिव्ह्यू घेतला होता येथे मात्र बॉल तर आदळला यष्ट्यांवरती. पंचांचा डिसिजन आमच्या स्क्रीनवरती येईल. येस, इट इज आउट. विकेट येते. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. बॅट हवेमध्ये होती आणि त्यानंतर चेंडू आदळला होता यष्ट्यांवरती आणि विकेट येथे प्राप्त होते. सागर कांबळेची विकेट देखील येथे मिळवली गेले रनआउटच्या स्वरूपामध्ये. अखेरचं षटक आहे पहिल्या इनिंगच्या खेळाचं आणि या षटकामध्ये देखील येथे मात्र नक्कीच अजून एक विकेट प्राप्त होते. सफवान बारगीर नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. अखेरीचं षटक. एक बॉल आता शिल्लक असेल. या षटकामधील धावसंख्या आपण पाहिली गेली तर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 37 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार जरी आला ना, एक फायटिंग टोटल स्कोर मैदानावरती निर्माण होईल आणि गोलंदाजी देखील तितकी ताकदीची आहे. एक मोठा फटका चौकार किंवा षटकार आला तर या मॅच मध्ये नक्की सेकंड इनिंगच्या खेळामध्ये मजा येईल. सफवान बारगीर तो क्षमता ठेवतो तितकी की एक मोठा फटका सजवावा आपल्या टीमसाठी आणि तीच गरज आहे. तर पाहूया सफवानच्या बॅटमधून मोठा फटका येईल का. आणि 37 धावा आहेत. येथून जर मोठा फटका आला चांगलं टार्गेट निर्माण होईल. कृपया विकेट किपरच्या मागे काही अतिरिक्त प्रेक्षक आहेत, त्यांनी जरा साईडला व्हायचं. थँक्यू. यावेळेला दांडी गुल विकेट आले. अखेरच्या बॉलवरती आकाश आमरेने कमाल केली आणि अखेरच्या बॉलवरती सफवान बारगीर यांना मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय आणि टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली तर येथे पाहायला मिळते ती 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष आहे. याच दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आपल्यासोबत जोडले जातील नक्कीच येथे मुख्य व्यासपीठावरती नाणेफेक होईल. एका बाजूला असेल TWJ गुहागर आणि दुसऱ्या बाजूला नील नाईट 511 गुहागर संघ. गुल फलंदाजाला पडली होती भूल. गोलंदाजी पॉवरफुल. आकाश अर्थात आंबरे हा आवाशीतला खेळाडू आहे आणि आज त्यानं भन्नाट गोलंदाजी मेडन षटक टाकले. पहिला डाव संपलाय. आणखीन एक मोठा मॅच अर्थात 2 ग्वागरचे संघ आता तुमच्या हृदयात घर करण्याकरता येणार आहेत. लिनलाइट ग्वागर आणि TWJ ग्वागर या 2 संघादरम्यान आता महत्वाचा विशाल सावंत सर आमच्या बरोबर आहेत. त्यांच्या हस्ते केला जाईल टॉस का बॉस बी अ किंग यावेळेला मागणी झाली आणि TWJ ग्वागर संघानं यावेळेला टॉस जिंकलेला आहे. विशाल सावंत सर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेण्याकरता असं बा 2 संघ ग्वागरचे आहेत, नीलनाईट ग्वागर आणि TWJ ग्वागर. आता प्रश्न हाच पडलाय ते करणार का तुमच्या हृदयात घर. काय होणार आहे सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ एकमेकाला खूप चांगलं जाणतात. कच्चे आणि पक्के दुबे काय डिसिजन असेल. आम्ही टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करू. विशेष करून क्षेत्ररक्षण करायचं. पहिल्या 2-3 विकेट जर घ्यायचे असेल प्रतिस्पर्धी संघाच्या तर कोणत्या घ्याल. त्यांच्यामध्ये पाहायला गेलं तर सर्वच खेळाडू चांगले आहेत, परंतु बंड्या असेल, त्यानंतर यश असेल आणि मागच्या सामन्यामध्ये मॅगीने खरं तर त्यांना कमबॅक करून दिलं होतं. त्यांना आम्ही लवकर बाद करण्याचा नक्की प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही कोणावरती आक्रमण कराल तर दोन्ही संघ एकमेकाला खूप चांगले जाणतात त्यामुळे सुरुवात तुम्हालाही चांगली करायची आहे. तर मोठं आक्रमण कोणावरती कराल. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये आम्ही आक्रमण करण्याचा प्रयत्न करू. चांगले फलंदाज आहेत आमच्याकडे पण. सुमेध देक आता यंग टॅलेंट आहे, सध्या चांगला भरात आहे, त्यामुळे पहिल्या सुरुवातीच्या 2 गोलंदाजांवर अटॅक करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे, ज्या पद्धतीनं प्रत्येकजण प्रतीक्षा करत असतो या स्पर्धेची. ही तिसरा पर्व खेळतोय मी ही स्पर्धा. गेल्या वर्षी थोडक्यासाठी हारलो होतो क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आणि यंदा हे लक्ष म्हणजे फायनल गाठण्याचे लक्ष आहे, त्यामुळे साठी प्रयत्न जोरदार करणार. धन्यवाद. फायनल खेळायचं स्वप्न आहे, लक्ष आहे. यापूर्वी एकमेकांविरुद्ध कधी खेळलाय. आमच्या मॅच प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असतात. समोरचा संघ देखील चांगला आहे. खरं तर आमचे सिनियर खेळाडू आहेत. खरं तर पाहायला गेलं तर आमची कॅप्टनशिप मी बंड्यादाकडून शिकली, त्यामुळे माझा जो सिनियर खेळाडू आहे समोरच्या संघातले थोडेसे वीक पॉईंट प्लस पॉईंट थोडेसे माहिती आहेत. त्याचा अभ्यास आम्ही नक्कीच जो लॉर्ड्स पडला होता त्यामुळे केला होता. आता ते अभ्यास पूर्णपणे आम्ही मैदानात दाखवण्याचा प्रयत्न करू. पेपर सोपा आहे तो काही कठीण ते देखील पाहूया दोन्ही संघांना, कारण एकमेकांचे कच्चे आणि पुक्के दुबे आहेत
ते खूप चांगल्या पद्धतीने जाणतात आणि त्याचा अभ्यास करून आम्ही मैदानात उतरलेलो आहे. TW संघाने जिंकला टॉस, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय आणि नील नाईट संघाला प्रथम बॅटिंग करण्याकरता त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. सामना रंगतदार असेल, निश्चितच त्याची मजा आपण घेऊ tenniscricket.in वरती. परंतु मैदानात जो सामना आहे टोटल फारसे मोठं नसलं तरी छोटे टोटल मोठे बनतात, त्यामुळे या मॅचमध्ये देखील मजा येईल. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. सेकंड इनिंगला नक्कीच थोड्याच वेळात सुरुवात होईल, परंतु पहिल्या इनिंगचा खेळ पहा. दत्तप्रसादने सुरुवात दमदार केली होती, षटकार खेचले, त्यानंतर मात्र नक्कीच खूप चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून हा कव्हरच्या क्षेत्राला षटकार. त्यानंतर ज्या विकेट आल्या त्या फार खर्चिक ठरल्या. ही विकेट दत्तप्रसादची. त्यानंतर अमोल भोसलेच्या माध्यमातून देखील मोठा फटका आला. त्यानंतर पार्थ गांधी ज्या वेळेला अडखळला त्यावर तर रनआउट आपल्याला पाहायला मिळाला. संकेत पवार देखील बाद झाला आणि नक्कीच थोडासा संकटामध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि अखेर मोठमोठे फटके सजवण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. अक्षय राठोड ते देखील बाद झाले. नक्कीच थोडीशी संकटमय परिस्थिती असताना पुन्हा एकदा विकेट मिळाली आणि आपण पाहिलं गेलं तर हा संघ थोडासा संकटामध्ये सापडला. अखेरचा बॉल आणि त्यावरती देखील विकेट आली. पहिल्या इनिंगचा खेळ तब्बल नक्कीच सर्व खेळाडूंना ऑल आऊट केलं या टीमला आणि त्यानंतर थोड्याशा कमी धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळाला हा संघ. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे. सेकंड इनिंगचा खेळ थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि आपल्यासोबत जोडले जातील येथे प्रशांतजी आदवडे सर. ओव्हर टू प्रशांत सर. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दात समालोचन, दर्जेदार आयोजन, अत्यंत उत्तम प्रकारचं थेट प्रक्षेपण. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. अजित आमरे आपण मैदानावरती पाहू शकता. एकच धाव मिळेल आणि आता बाबले आमरे आमशीचा खेळाडू. मॅन ऑफ द सिरीज आत्तापर्यंत 39 प्राप्त केलेत. अर्धशतक टेनिस क्रिकेटमध्ये 21, लेदर बॉलमध्ये अर्धशतक 9 आहेत. लेदर बॉलमध्ये शतक 2 आणि त्याचा फुल स्विच हिट हा आवडता फटका आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकसा अपील, पंचाने आकाशात यावेळेला बोट केलंय, अर्थात अपील यावेळेला उचलून धरलंय आणि त्यामुळे फलंदाज अजित आमरेची खेळी संपुष्टात. पार्थ गांधीला यश मिळते. पार्थ गांधीनं देखील चांगली कामगिरी, आज बॅटिंग तितकीशी चांगली झाली नाही परंतु गोलंदाजीमध्ये तो उजवी कामगिरी करतोय. आणि एक मोठा अडसर, आता मोठा मासा यावेळेला जाळ्यात अडकलाय. पायचीच्या रूपानं फलंदाज अजित आमरे बाद. 2 चेंडूमध्ये 1 धाव. पायचीच्या स्वरूपानं यावेळेला अपील केलं होतं आणि पहा फलंदाज कसा बाद झाला. ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वरती. आदरणीय मंदारजी बुरके साहेबांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पार्थ गांधी आणि हे प्रेक्षक आहेत. ही स्पर्धा प्रेक्षकांनी देखील अनेक वेळा डोक्यावरती घेतलेलं आहे आणि हे प्रेक्षक आहेत, चेहऱ्यावरती स्मित हास्य फुललेलं आहे. प्रेक्षक स्पर्धा मोठी करतात, आपण पाहू शकता. एन्जॉय करत असताना प्रत्येक मोमेंट. सनी धोत्रे यावेळेला मैदानावरती आहे. अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता आणि आता जिंकण्याकरता आवश्यकता आहे 38 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा पार्थ गांधी सज्ज असेल. हो 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 हो, चांगली गोलंदाजी, सुरेख कामगिरी करत असताना पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. खेळण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही आहे मैदानावरती. आत्तापर्यंत आपण बघितलं होतं पार्थ गांधी चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे हे पंचांनी पाहिलं. पहा यावेळेला पायावरती आदळतो चेंडू आणि चेंडू खेळण्याकरता बॅट्समन तयारी नव्हता. डेलिब्रेट आणि त्यामुळे कोणत्या प्रकारची धाव नाहीये. पार्थ गांधी टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. यावेळेला पंच आमच्या बाजूला वळत आहेत, हात करतायत समांतर, धाबा येत आहेत अमांतर. सनी धोत्रे, तुषार गमरे, त्रिमूर्ती लोटी संघाचे 2 हुकमाचे एके मैदानावरती नाना यांनी बनवलेली टीम आहे.
पार्थ गांधी तयार. अतिशय उत्कृष्ट कामगिरी खासदार चषकामध्ये केली होती चिपळूणच्या पवन तलावाच्या मैदानावर. पटका खूप चांगला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक पाहूया. चेंडू थांबवतो का? चेंडू जाईल सीमारेषा पार. धमिती 4 चौकार. सनी ऑन मनी. हा खेळाडू अत्यंत महत्त्वाचा असेल त्रिमूर्ती लोटे संघासाठी. 38 धावांचा पाठलाग तुम्ही करताय मैदानावरती. पहिल्या 4 चेंडूमध्ये 6 धावा, 1 गडी बाद झाला. बाबल्या आमरे मैदानाच्या बाहेर गेलाय. पायचीच्या रूपानं पार्थ गांधीनं पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिला. त्यानंतर आक्रमण चढवलंय सनी धोत्रेनं. सुरेख फटका, चांगलं टायमिंग. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे ज्या पद्धतीनं पहिलं मेडन षटक टाकण्याचा मान आकाश आमरेला मिळालाय. मॅजिकल ओव्हरमध्ये अनिकेत तांबट आणि त्याचबरोबर विकी पुजारीनं प्रभावित केले, चांगली कामगिरी केली. आकोटप्याचा बाउन्सर टाकलाय. अत्यंत सुरेख प्रकारचा चेंडू आपटबार होता. पार्थ गांधीचं भविष्य उज्ज्वल आहे. काय चांगली गोलंदाजी तो मैदानावरती करतोय. हा पहा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा आतमध्ये येणारा चेंडू आहे आणि कानापासून शिट्टी वाजवत चेंडू गेलाय. परफेक्ट. एनॉल डोनलचा बाउन्सर बघण्यासारखा असायचा. सुरेख गोलंदाजी, व्हेरिएशन आहे, विविधता आहे आणि अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकात. यशस्वी षटकाची सांगता मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ. धावफलका धावा 6. 38 धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न रत्नागिरी वारियर संघ करतो आहे. सदी धोत्रे 4. तुषार गमरीला संधी मिळाली नाहीये. टेनिस cricket.in वरती आपण हा क्रिकेटचा खेळ पाहताय. 8 कॅमेऱ्यांचा वापर. बी किंग रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचा दुसरा दिवस. आता घड्याळामध्ये बरोबर 2:05 झालेत. सकाळी आपण 9:20 या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाला सुरुवात केली. पहिला सामना त्रिमूर्ती लोटे आणि त्याचबरोबर आपण दत्तप्रसाद एक टीमला पाहिलं होतं. मैदानावरती चर्चा सुरू झालेली आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी प्रत्येक खेळाडू या मैदानावरती उतरलेला आहे. प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरती आपण यावेळेला बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व अतिशय सुरेख असा खेळ, दर्जेदार खेळ, छान खेळ मैदानावरती पाहतोय. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी. दत्तप्रसाद गोलंदाजी मार्कवरती आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. तिरुपती सावर्डे संघाकडनं खेळलाय. टेनिस क्रिकेट अर्थात आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती त्यामध्ये देखील चमकदार कामगिरी केली होती आणि तिथूनच मला ऊर्जा मिळाली चांगलं क्रिकेट खेळण्याकरता. त्याच्याही नावावरती अनेक अर्धशतकं आहेत. अष्टपैलू कामगिरी. आयकॉन खेळाडूमधून सध्या घाटमाथ्यावरती या खेळाडूला प्रचंड मागणी आहे. तो दत्तप्रसाद मैदानावरती. दत्तप्रसाद सामंत, सनीबा धोत्रे, तुषार गमरे हे 2 खेळाडू मैदानावरती. फलंदाज बाबले आमरेची खेळी संपुष्टात आल्यानंतर या दोघांना एक चांगली कामगिरी करायची आहे. प्रोफेशनल लाईव्ह ब्रॉडकास्टिंग, हाय डेफिनेशन कॅमेराज आणि त्यासाठी संपर्क निश्चितच आपल्या बरोबर उजव्या बाजूला आहे. मैदानावरती दत्तप्रसाद थोडासा वेळ घेतोय. रत्नागिरी वारियर संघाला विकेटची आवश्यकता. पहिला चेंडू आकोटाबाचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. संकेतनं पकडलाय झेल. तुषारचा संपलाय खेळ. दत्तप्रसाद आणि संकेत यांच्यामध्ये अत्यंत सुंदर असा ताळमेळ. हा खेळ आहे, हा क्रिकेटचा खेळ आहे, सांघिक खेळ आहे. फलंदाज तुषार गमरे आपला भोपळा फोडू शकलेला नाहीये. संकेत पवारनं अप्रतिम झेल टिपला. दत्तप्रसादला विकेट मिळते ज्याची आवश्यकता आहे. प्लेटफॉर्म पर तिकीट और क्रिकेट के मैदान पर विकेट लेना बहुत जरूरी, अत्यंत महत्त्वाचा. हा सामना तुम्हाला जिंकायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला विकेट घेणं गरजेचं होतं. तो विकेट या ठिकाणी दत्तप्रसादने घेतलाय. तुषार गमरे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर विशाल साळुंके. सोनगावचा हिरा मैदानावरती आलाय विशाल साळुंके. पहिल्या मॅचमध्ये दमदार कामगिरी केली होती. हाही खेळाडू मोठी फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे. 38 धावांचा पाठलाग. परंतु चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना हेच बघायचं आहे. अशाच प्रकारचे सामने प्रेक्षकांना बघायचे आहेत. त्यासाठी ते आज प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरती आलेले आहेत. दत्तप्रसाद पहिल्या चेंडूवरती यश. फलंदाजाला बाद केले. आत्मविश्वास त्याचाही वाढला असेल. पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल विशाल साळुंके. दत्तप्रसादला आपण आपल्या स्क्रीनवरती पाहताय. विशाल साळुंके सोनगाव आपण अगदी लोटे MIDC पीर लुटेच्या जवळचं हे गाव आहे. तिथला खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम सोनगाव विशाल साळुंके. सनी धोत्रे 4 वरती खेळतोय. दत्तप्रसाद
या खेळाडू देखील नजर असतील. मजा येणार या मॅचमध्ये, कारण टोटल मोटर असलं तरी गोलंदाजी खूप चांगली आहे. चांगलं बॉलिंग युनिट रत्नागिरी वॉरियर्स संघाकडे. षटक क्रमांक 2 आपण मैदानावरती पाहतोय. ओहो हो, काय चेंडू, फन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. क्रीजचा वापर सुंदर केलाय. बॉक्सचा वापर सुंदर केलाय. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अँगल क्रिएट केले जात आहेत. गणितामध्ये आपण बघितलं तर निश्चितच त्रिकोण, चौकोन, षटकोन, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती दृष्टिकोन आणि अँगल महत्वाचे आहेत. यावेळेला अँगल चांगला होता दत्तप्रसादचा. आणखीन एक चांगला चेंडू आहे. भारतीय टीमसाठी शमी ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतात तशाच पद्धतीनं मैदानावरती दत्तप्रसाद आग ओकतोय. सुरेख कामगिरी करत असताना धावसंख्या मोठी नाहीये, परंतु यावेळेला मैदानावरती बघा काय घडते. काय चांगला चेंडू टाकलाय. फन्नाट वेगाने टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू. बॅकफुटला खेळायचंय सनी धोत्रेला. विशाल साळुंके यावेळेला स्ट्रायकर एंडवरती आहे. दत्तप्रसाद राऊंड विकेट. ऑन साईडला खेळला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. तो पण प्रेक्षक टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर, कारण षटकार आलाय. प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरती चेंडू आणि बॅटमधनं द्वंद्व मैदानावरती रंगले. विशाल साळुंकेच्या बॅटमधनं षटकार. धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या सजले, धावसंख्या पुरले, धावसंख्या पोचले ती 13 वरती. 13 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायरमेंट रेट 7.50 आहे. 38 धावांचा पाठलाग. दत्तप्रसाद आता कसं उत्तर देणार. दोन्ही खेळाडू एकमेकांना खूप चांगले जाणतात. एक षटकार आल्यानंतर लगेचच चर्चा होते. बी किंग रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. धावपलका धाबा 13, 13/2. विशाल साळुंके 6 वरती 3 चेंडूमध्ये 6 धावा त्यांना आतापर्यंत केल्या. सनी धोत्रे 4 वरती बॅटिंग करतायत. 4 चेंडूंना 6 बरे झाले. अर्थात 200चा स्ट्राईक रेट आपण पाहू शकतो विशालचा, तर 100चा स्ट्राईक रेट सनी धोत्रेचा. धावपलका धाबा 13, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दत्तप्रसाद पायवारचा चेंडू आहे. फाईन लेगच्या दिशेने जाईल. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तुम्हाला चॅम्पियन बनायचं असेल तर चॅम्पियन सारखं खेळावं लागेल, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. जिथे अभिषेक सर उपस्थित आहेत. आज त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सदीच्या भेट दिलेले प्रायोजक आहेत. ज्युपिटर गाडीचे प्रायोजक यावेळेला मंचावरती. धावपलका धाबा 14, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राऊंड विकेट मारा केला जातोय. ऑफलाईनच्या बाहेरचा चेंडू आहे. अमोल भोसले यष्टांच्या मागे यष्टीरक्षण करतायत. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्या तुझा डाव, ते कधीच देणार नाही तुला भाव. या साऱ्यांना चकवशील तरच मिळेल तुला धाव. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय घडलं होतं. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू. सुरेख कामगिरी. पुन्हा एकदा बॉक्सचा वापर, क्रीजचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मैदानावरती 7च्या सरासरीने धावसंख्या 14. हळूच पावसाला सुरुवात झाली. तो रिमझिम पडतो आहे आणि हा रिमझिम पडणारा पाऊस कुणाच्या पथ्यावरती पडणार ते देखील पाहणं उत्सुकतेचा विषय. धावपलका धाबा 14. ग्लोजची आवश्यकता. विशाल साळुंके ग्लोजची मागणी करतायत मैदानावरती. सामना अटीतटीचा होणार यात काही शंका नाहीये. प्रेक्षक देखील यावेळेला हा उत्कंठावर्धक सामना पाहत आहेत आणि प्रेक्षकांना बघायचं अशा प्रकारचं क्रिकेट. या पावसानं मैदानावरती पुन्हा एकदा रिमझिम सुरुवात केलेली आहे. पाऊस एका संघाला खलनायक असेल, खलनायक एका संघाला तो नायक असणार आहे, अर्थात पॉवर हाऊस असणार आहे. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ नुकताच समाप्त झालेला आहे. 12 चेंडूमध्ये तुम्ही 7च्या सरासरीने 14 धावा केलेल्या आहेत. क्रिकेटचा खेळ आहे आणि चिता ठासून भरलेली आहे. या मॅचमध्ये देखील प्रेक्षकांना एन्जॉयमेंट असणार यात काही शंका नाहीये. खेळ थांबलाय कारण पाऊस आलाय. रिमझिम पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. धो पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. रेनी टुर्नामेंट आहे. त्रिमूर्ती लोटे आणि रत्नागिरी वॉरियर्स या 2 संघादरम्यान सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम. यशाची साथ सोडू नका, कारण यश कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असतं. प्रतिकूल परिस्थिती आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी करायची आहे आणि प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करायचं आहे. अडथळे असणार यात काय शंका नाहीये. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. पाऊस आलाय, पाऊस आलेला आहे. नाना मैदानावरती गेलेत.
ज्यांनी संघबांधणी केलेली आहे. नाना चाळके सपवानच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 14 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या पावसामध्ये धावांचा पाऊस पडणार की मैदानावरती सपवान गोलंदाजी करत असताना टिचून मारा करणार, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अत्यंत महत्त्वाचा असेल. प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ऑन साइडला दे घुमा के चेंडू खेळून काढलाय अप्रतिमरित्या. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद करू नये. रिमझिम पावसामध्ये यावेळेला अप्रतिम फटका. दे घुमा के खेळतोय सनी. सनी ऑन मनी. तो फिरला, बॅट फिरली, असं वाटलं की एक चक्र फिरले. सामन्याचं चित्र देखील बदललेलं आहे. धावपल करती धावा 20. सपवान मैदानावरती. महत्वाचं षटक आहे. टोटल फार मोठं नसलं तरी बॅटल मोठं बघायला मिळेल. नाना चाळकेनं आपण बघतो बाबल्या मैदानावरती आता नाही आहे. बाबला यावेळेला डगआउटमध्ये आहे. अमीरला आपण पाहू शकता 20 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशाल साळुंके 7 वरती घेतोय. सनी धोत्रे 10 वरती. धावपल धाबा 20 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यामध्ये देखील सनी फिरलाय. सनी ऑन मनी. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तमा कधीच नसते. ते पडतात आणि घडतात. आणि आता मैदानावरती पहा काय जबरदस्त बॅटिंग सनी धोत्रे करतोय. पडतोय पण घडतोय, पण एकटाच नडतोय. सनी ऑन मनी. 2 मोठे फटके. यावेळेला पाऊस आलाय. धाबांचा पाऊस देखील आलेला आहे. धाबांचा पाऊस मैदानावरती. 2 षटकार आले. धावपल धाबा 26. 38 धाबांचा आव्हान. त्रिमूर्ती लोटे डिपेंडिंग चॅम्पियन टीम मैदानावरती. सनी धोत्रे 16 वर. विशाल साळुंके 7. गेल्या वर्षी आवाशी 11 नावाने ही टीम खेळली होती आणि चॅम्पियन बनली होती. आज त्रिमूर्ती लोटे या नावाने खेळते. सपवान गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 2 षटकार आतापर्यंत टोटवलेत. चांगला चेंडू. अमोल भोसले बघा. अमोल भोसलेची रिॲक्शन पहा. सांगितले हा चेंडू तुम्हाला टाकायचा आहे. लेन बॉल आणि हे डगआउट आहे. डगआउट आहे. बाबड्या आपण पाहू शकता. नाना चाळकेनं या ठिकाणी पाहू शकता. सपवान गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आखोटा पत्ता चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. काय घडतंय, काय बिघडतंय. सुटलाय झेल. दत्तप्रसाद त्या ठिकाणी आहे. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये. कॅमेरा तिथे देखील जाणार आहे. पाऊस मैदानावरती पडतोय. उत्कंठा शिगेला पोहोचलेले. 26 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ. 4.8च्या सरासरीनं तुम्हाला धाबा या ठिकाणी करायचे आहेत. आर्थिक रनरेटचा काही मोठा प्रॉब्लेम नसेल. विशाल साळुंके 7 वरती 5 चेंडूमध्ये. सनी धोत्रेचा विचार केला तर यावेळेला अत्यंत महत्त्वपूर्ण इनिंग. हा चेंडू ऑफ्टमच्या बाहेर चेंडू नीटच्या बॅटवरती आला होता. उंच उडालेला चेंडू होता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर अत्यंत सुरेख प्रकारचा झेल पकडला गेलेला आहे. हे षटक आपण बघितलं तर खूप महत्त्वाचं दोन्ही संघांसाठी. सपवानचं 2 चेंडूवरती षटकार. त्यानंतर एक डॉट बॉल. झेल शूटला 2 धाबा आणि अमोल भोसलेनं यावेळेला सनी धोत्रेचा अत्यंत महत्त्वपूर्ण झेल टिपलाय. 9 चेंडूमध्ये 18 धाबा. स्ट्राईक रेट 200चा. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये. खणखणीत चौकार. सनी धोत्रे यापूर्वीच्या पहिल्या सामन्यामध्ये गेम चेंजर खेळाडू होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता. सपवाननं हा मोठा अडसर दूर केलाय. अमोल भोसलेनं अप्रतिम झेल टिपलाय. पहा ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेत फलंदाज नाहीये. अमोल भोसलेनं कुठली चूक केली नाहीये आणि खूप सुंदर पद्धतीनं यावेळेला झेल पकडलेला आहे. त्रिमूर्ती लोटे संघाला 38 धाबांची आवश्यकता. 10 धाबा या ठिकाणी अजून त्यांना हव्या आहेत. रत्नागिरी वॉरियर्सला इथून अजून 2-3 विकेट. 2 विकेट कमीत कमी 2 विकेट आल्या. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. स्वप्न पहा. त्याचा पाठलाग करा कारण स्वप्नांशिवाय यश अधुरे. यावेळेला रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी तुम्हाला जिंकायची आहे. ते स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे आणि स्वप्न मोफत असतात. पाठलाग करत असताना त्या ठिकाणी त्या किंमत मोजावी लागते आणि आता ती यावेळेला महत्त्वाची गोष्ट म्हणजे उर्वरित 13 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी आपण करता. पराभव आणि विजय यांचं यामधलं द्वंद्व मैदानावरती सुरू झालेलं आहे. काही माणसं स्वप्नात रमतात, काही वास्तवाशी सामना करतात. पाऊस रिमझिम सुरूच आहे. नाना चाळके मैदानावरती दाखल झाला. अष्टपैलू खेळाडू आहे. सपवान गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा निर्णायक चेंडू या षटकातला अत्यंत महत्त्वाचा. सुरेख चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. बॅट्समन बीट झालाय. अमोल भोसलेने डिरेक्शन खूप चांगलं केलंय आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाबा धावपलकावरती येत. 3 गडी बाद झाले त्रिमूर्ती लोटे संघाचे. नाना चाळके
ज्यानं आपला भोपळा फोडलेला नाही आहे, त्याचं खातं अजून खोलले गेले नाही. विशाल साळुंके आणि दुसऱ्या बाजूला आपण नानाला पाहतोय अनुभवी कसलेले फलंदाज. बघा कशा प्रकारे चेंडू टाकला, बॅकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी सपवानकडून. 2 षटकार आले, त्यानंतर त्याने कमबॅक केलेला आहे. आणि ही जोडी महत्त्वाची आहे. सोनगाव आणि पीरलोटे अर्थात नाना चाळकेचा आपण बघितलं पीरलोटेमधील हा खेळाडू आहे, मॅन फ्रॉम पीरलोटे. तर सोनगावचा हिरा मैदानावरती विशाल साळुंके. सोनगाव संघ जेव्हा खेळतो एक गावमध्ये त्यावेळेस विशाल साळुंके कर्णधार म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. आज सचिन चाळके नाही आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण येणार, महत्त्वाचा षटक आहे, महत्त्वपूर्ण सामना आहे. बी ए किंग रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी रेनी ट्रॉफी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व, रिक्वायरमेंट 5. मॅजिकल ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये 16 धावा झाल्या तर मला वाटतं सामनाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. पण जर 16 धावा तुम्ही नाही केल्या तर 5 रन तुमचे मायनस होणार. हे ओव्हर जे हे षटक आहे, इथे तुम्हाला हुशारीने गोलंदाजी करायची आहे. आता ते चेंडू कोणाच्या हातात सोपवलं जाईल पाहूया. सागर कांबळे अनुभवी गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिला चेंडू डॉट. अनिकेत तांबट, विकी पुजारी स्पेशल खेळाडू राहिलेत मॅजिकल ओव्हरसाठी. सागर कांबळे या ठिकाणी तशा प्रकारची कामगिरी करणार का हा प्रश्न आहे. पहिला चेंडू डॉट टाकलाय, निर्धाव टाकलेला आहे. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न अमोल भोसले नाही, त्यांच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. हाही चेंडू खूप चांगला आहे सागर कांबळेचा. एस पी सारख्या व्यावसायिक संघामध्ये तो खेळलेला आहे, जो अखिल भारतीय स्तरावरती सातत्यानं चांगली कामगिरी करत आलाय. आज सागर कांबळे लेदर बॉलचा अनुभव त्याच्या गाठीशी. आज या मॅचमध्ये नाना चाळके आणि विशाल साळुंके सारख्या कसलेल्या फलंदाजाविरुद्ध आपल्याला गोलंदाजी करायची आहे. धापा धाबा 29 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सागर कांबळे पुन्हा एकदा सज्ज असतील. सुरेख चेंडू टप्पापड्यानंतर आतमध्ये येतोय, अतिशय वेगवान मारा करतोय गोलंदाज सागर कांबळे. इनस्विंगर टाकला होता, थोडा ऑप्टमच्या बाहेर चेंडू आतमध्ये आला. बॅट्समनचा विचार केला तर फलंदाज क्रॅम्प झाला. विशाल साळुंके 9, नाना चाळकेला आपलं खातं खोलायचं. धावा 30, अजूनही जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. चेंडूचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये 3. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रंगतदार सामना होऊ शकतो का. अप्रतिम चेंडू होता, अनप्लेबल चेंडू होता बॅट्समन विशाल साळुंकेसाठी. नाना अप्रतिम फटका, काय कट केला होता, अत्यंत सुरेख. आता बघा 2 पर्याय तुमच्याकडे. तुम्ही 16 धावा नाही केला तरी चालतील बॅट्समनसाठी. 1 षटक तुमच्यासाठी शिल्लक आहे. 5 धावा या ठिकाणी मायनस होतील, परंतु इथे मॅक्झिमम धावा करण्याचा प्रयत्न. जरी 10-12 धावा झाल्या आणि 5 मायनस झाल्या तरी चालतील बॅट्समनसाठी. पण सागर कांबळेला प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावरती टाकायचा आहे आणि कमीत कमी धावसंख्या. जर समजा इथे त्याने 4-5 धावा दिल्या तर अडचणी या ठिकाणी त्रिमूर्ती लोटेच्या वाढतील. आणि अडचणी वाढवण्याकरता पाऊस आलेला आहे मैदानावरती, पाऊस आलेला आहे. हा पाऊस पॉवर हाऊस ठरणार का रत्नागिरी वारियर संघासाठी. युद्ध मैदानावरती आहे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात उभं राहण्याची हिंमत देते. आत्मविश्वास प्रत्येक वेळेला विजयाची गॅरंटी देत नाही, परंतु संघर्षामध्ये एक ऊर्जा देत असते. मैदानावरती पाऊस आलाय. पहिल्यांदा रिमझिम पडणारा पाऊस आता कोसळणार आहे. पाऊस आलाय मैदानावरती. नाना चाळके 1, विशाल साळुंके 9 आणि त्या 5 धावा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या मायनस होणार की प्लस हा प्रश्न आहे. सामना किती जिवंत ठेवणार सागर कांबळे. हो अत्यंत सुरेख असा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. फलंदाज म्हणतायत चौकार षटकारांची करून आतषबाजी, आम्ही करून खोऱ्यानं धावा. तर गोलंदाज म्हणतायत अचूक नियंत्रित करू गोलंदाजी, घेऊ विकेट, गाणे गाऊ सूर नवा ध्यास नवा. तर प्रेक्षक काय म्हणतायत, प्रेक्षक म्हणतायत क्षणाक्षणाला वाढू दे उत्कंठा, आमच्यासाठी प्रत्येक क्षण खास हवा, सूर नवा ध्यास नवा. क्रिकेटचा खेळ मैदानावरती रंगलेला आहे. मैदानावरती चर्चा होते. पाऊस आला, पाऊस गेला. पाऊस आला, रिमझिम होता, तो धोधो पडला, पाऊस निघून गेलेला आहे. आता तो पुन्हा रिमझिम सुरू झालेला आहे. थोड्या दिवसामध्ये दहीहंडी देखील येते. आता क्रिकेट सुरू आहे की दहीहंडी सुरू आहे. 4थ्या ओव्हरमध्ये जर 16 धावा झाल्या तर तुम्हाला 5 एक्स्ट्रा मिळतील. सामना पण तुम्ही घेऊन जाणार. पण 16 धावा नाही झालेत
तर 5 धावा तुमच्या मायनस होणार. पण मला वाटतं की तिथपर्यंत जाण्याची पण मला वाटतं आवश्यकता नाही. सागर कांबळे त्यापेक्षाही कमी धावसंख्येवरती थांबणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला अगदी 16 धावा नाही झाल्या, पण 12-15 धावा झाल्या तरी सुद्धा मॅचमध्ये राहतील या वेळेला त्रिमूर्ती लोटे. सुरेख गोलंदाजी, पुराना चावल आहे सागर कांबळे. अत्यंत अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती. आतापर्यंत त्याने 4 चेंडू टाकले, 3 धावा दिल्या. हेच करायचं आहे रत्नागिरी वारियर संघासाठी. सागर कांबळेची भूमिका हेच आहे. पिक्चरमध्ये दिलेला रोल हाच आहे आणि पिक्चरमध्ये दिलेल्या रोलला तुम्हाला न्याय द्यायचा आहे, त्या भूमिकेला न्याय द्यायचा आहे. ते काम सागर कांबळे मैदानावरती करतोय. 32 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकात आतापर्यंत 5 चेंडूत फक्त 3 धावा आल्यात. आणखीन एक जबरदस्त चेंडू टप्पापर्यंत उसळी घेतोय. 22चा इशारा झालाय आणि बघूया काय होतंय मैदानावरती. बॅट्समनने चॅलेंज केलेलं आहे वाईड बॉल साठी. अंपायर ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आहे 22. अत्यंत महत्वाचा षटक आहे. बघा काय यावेळेला तंत्रज्ञान आहे, काय टेक्नॉलॉजी आहे, ज्या पद्धतीने कबड्डीच्या खेळामध्ये ऑनफिल्ड अंपायर काम करतात आणि मग ते टीव्ही अंपायरच्या दिशेने जातात. तशा प्रकारचे आता या ठिकाणी आपण बघू शकता तंत्रज्ञान संतोष नाणेकर आणि टीमने आणलेलं आहे. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ. डिसिजन पेंडिंग. नाना आणि विशाल डिसिजनकडे पाहतायत. काय घडणार, काय बिघडणार. मैदानावरती अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला. सागर कांबळेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आता त्याला हा चेंडू परत टाकायचे की नाही ते पाहूया. धावफलका धावा 32 आहेत, 32. परंतु या चेंडूवरती सगळं समीकरण असणार आहे. अजूनही अंपायरचा इशारा काही आलेला नाहीये. अंपायरचा इशारा फेड, इट्स अ फेड डिलिव्हरी. याचा अर्थ सागर कांबळेला जी भूमिका दिली होती त्या भूमिकेला त्याने न्याय दिलेला आहे. त्यामुळे हा चित्रपट येणारा जो सामना आहे तो सुपरहिट होणार, यात काही शंका नाहीये. 22चा इशारा झाला होता, त्यामुळे 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. आता स्कोअरवर बघूया काय होतंय. समीकरण तुमच्या इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता तुम्हाला सगळी माहिती आम्ही देणार आहोत की किती या ठिकाणी धावा करायच्या आहेत, काय समीकरण असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण ऑन स्क्रीन देखील ते ग्राफिक पाहिलेलं आहे. 4 षटकांचा सामना आतापर्यंत झालाय आणि आता जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चांगलं केलं की कौतुक होईल, थोडं चुकला तर बेकार शिव्या पडतील. मग करायचं काय? जिद्दीनं पुन्हा एकदा मैदान मारायचं. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सामना रंगलाय. सागर कांबळेने या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी दिलेली आहे. 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे, हे देखील विसरून चालायचं नाहीये. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नाना टाळके 1 वरती. पाऊस आला, पाऊस गेला. सागर कांबळे मैदानावरती तिखट मारा करून गेलाय. अमोल भोसले पुन्हा एकदा प्लॅन बनवतोय. पाऊस थांबलेला आहे. विशाल साळुंकेवरती नजर असतील. अत्यंत महत्वाचा खेळ आहे. सामना या ठिकाणी निश्चितच दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं आहे, कधीच मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. कारण पराभव सगळ्यांना जिव्हारी लागतो. आणि म्हणून या ठिकाणी मैदान सोडायचं नाही, मैदान मारायचं आहे, मैदानावरती जिंकायचं आहे, शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आहे. ती लढाई मैदानावरती सुरू झालेली आहे. पार्थ गांधी हुकमाचा एक्का मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. हे षटक अत्यंत महत्वाचे आहे, अत्यंत महत्वाचा षटक आहे. हिरो बनण्याची संधी आहे. हिरो पण बनू शकता, पण त्याचबरोबर खलनायक देखील बनू शकता. ओहो, विशाल साळुंकेच्या बॅटमधला अप्रतिम षटकार. घ्यावी एखादी तान, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार. विशालच्या बॅटमधलं विशाल षटकार. पहा पुन्हा एकदा गुलाबी रंगाची बॅट, त्यावरती व्हाईट रंगाचा चेंडू टच होतोय, स्पर्श करतोय आणि आकाशाला गवत निघाणार षटकार. विशाल साळुंकेच्या बॅटमधनं अप्रतिम षटकार आलेला आहे. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. शर्यत संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आहे. पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे स्वागत. षटकारानं स्वागत झालंय पार्थ गांधीचं, ज्यानं पवन तलावचं मैदान गाजवलं होतं. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या सिरपेच्यामध्ये खासदार चषकामध्ये रोवला गेला होता. त्यानंतर चांगला चेंडू आहे, परंतु नशिबाची साथ नाहीये. विशालच्या पाठीला स्पर्श करतोय आणि तिथून चेंडू जाईल थर्ड मॅन मध्ये.
उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता असेल 3 धावांची. सामना रंगतदार, रोमहर्षक, उत्कंठावर्धक. अबे चेंडू आहे, बघूया काय करते. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. विशालचा संपलाय खेळ. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट सामना tenniscricket.in वरती आपण पाहताय. प्रेक्षकांची संख्याही वाढली असेल यात काही शंका नाहीये. नाना चाळके 1, विशाल साळुंकेने अत्यंत महत्वाच्या 15 धावा केल्या. षटकार त्याच्या बॅटमधून आला. पार्थ गांधी मॅच सोडून देणार नाहीये ते त्यानं दाखवून दिले. अप्रतिम यावेळेला गोलंदाजी केले. नाना चाळके, विशाल साळुंके ही जोडी मैदानावरती जमली होती. ती फोडण्याचं काम पार्थ गांधीने केले. ऑन साईडला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यात यावेळेला विशाल फसलाय. खूप सुंदर झेल टिपला. अप्रतिम झेल आपण पाहू शकता यावेळेला पकडला गेलाय. गौरव त्या ठिकाणी सज्ज होता. मदन सादेला संधी मिळते. मुसाड चांदेवाडीतला खेळाडू मैदानावरती. पार्थ गांधी कंपल्सरी चेस. पार्थ गांधी रत्नागिरीतला खेळाडू आहे. आता जल्लोष कोण करणार, विजयाचा गुलाल कोण उधळणार, मैदानावरती विजयाचा गुलाल कोण उधळणार. या भर पावसामध्ये एन्जॉय करण्याकरता संधी असेल. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. उत्कंठा शिकेला पोचले. मैदानात जणू काही खेळाडूने आणलाय युद्धाचा आव. चांगलाच रंगलाय दुसरा डाव. तुमचा खेळ पाहण्याकरता उभा टाकलाय अख्खा गाव. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. या मॅच मध्ये धमाल आहे, या मॅच मध्ये कमाल आहे, या मॅच मध्ये रोमहर्षकता वाढले. उत्कंठ शिगेला पोचले आणि प्रेक्षकांना तेच बघायचे. पाऊस पडतोय आणि आता या मॅचचा जर विचार केला 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 कंपल्सरी चेस. डावखुरा शेरीदार फलंदाज मदन चांदे स्ट्रायकर एंडला. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. काय घडलंय, काय बिघडलंय. 1 धाव मिळते. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माघारी फिरायचं नाही. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. विजयाचा गुलाल कोण उधळणार, विजयाचा आस्वाद कोण चाकणार हा प्रश्न आहे. उत्कंठ शिगेला पोचलेली आहे. उत्कंठावर्धक सामना, रोमहर्षक सामना प्रेक्षकांना या ठिकाणी आलेला आहे बघायला. अर्थात त्रिमूर्ती लोटे आणि रत्नागिरी वॉरियर्स या 2 संघादरम्यान 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावांचा पाठलाग करत असताना त्रिमूर्ती लोटे डिपेंडिंग चॅम्पियन टीम, तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी वॉरियर्स पलटवार करण्याकरता सज्ज असतील. सामना रंगतदार आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 धावांची आवश्यकता. पार्थ गांधी आतापर्यंत त्याने 10 चेंडू टाकलेत, 12 धावा खर्च केल्यात, परंतु 2 गडी बाद केलेत. मदन चांदे स्ट्रायकर एंडला. पाऊस वाढलाय, पावसाचे प्रमाण वाढलंय. गौरव आपण पाहू शकता अगदी पारच्या जवळ. सिंगल घेतलेले, एकेरी धाव देखील महत्वाचे. काय घडते, काय बिघडते फलंदाज बाद. पंगत चुकली तर वेळेचं जेवण चुकतं, पण संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. यावेळेला तेच घडलंय. कॉल चांगला नव्हता, सिंगल घ्यायची होती, इरादा चांगला होता, पण क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. अनिकेत तांबट मैदानावरती 1 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यकता असेल ती 2 धावांची. कंपल्सरी चेस आहे. क्रिकेटमध्ये आपण बघू शकता 1 धाव घेणं किती अवघड आहे, विशेष करून टेनिस बॉल क्रिकेट आणि रबल बॉल क्रिकेटमध्ये. षटकार चौकार, अभिषेक सर षटकार चौकार अगदी सोपे वाटतात, पण एकेरी दुहेरी धावा घेताना भंबीरी उडते आणि तेच मैदानावरती घडलेलं आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देण्याला भरभरून यश मिळतं. आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये पार्थ गांधीनं अप्रतिम कामगिरी केली. सागर कांबळेने चांगली कामगिरी केली आणि यावेळेला गौरवला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करत रनआउटचं एक महत्त्वपूर्ण विकेट. 36 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्रिमूर्ती लोटे. 1 चेंडू आणि 2 धावाचं समीकरण आहे. पाऊस पुन्हा एकदा मैदानावरती वाढलाय. ऊन पावसाचा खेळ सुरू झालाय. बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी मैदानावरती. प्रेक्षकांना विनंती आहे, 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार सामना आहे. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी. काय सामना रंगलाय. उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती पार्थ गांधी सज्ज. नाना चाळके 1. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेला आहे अमीर, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला नाना चाळके. हुकमी 1 काय. पार्थ गांधीनं देखील चांगली कामगिरी केली. चेंडू आतमध्ये आला आणि फक्त आतमध्ये नाही आला तर पार्थ गांधीनं अप्रतिम कामगिरी केली. 38 धावा डिपेंड केल्या गेलेल्या आहेत. ओ हो, ले जाएंगे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी
ये खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे. रत्नागिरी वॉरियर्स खुशी का कोई ठिकाणा नाही है. काय मॅच झालाय. असे सामने फार कमी वेळा बघायला मिळतात. प्रेक्षकांसाठी परभणी ठरलेला सामना. अत्यंत सुंदर कामगिरी. यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाशी करा, इतरांसोबत नको. पार्थ गांधीला चांगलं माहिती होतं. त्याने स्वतःवरती विश्वास ठेवला. अमोल भोसलेने सेलिब्रेशन सुरू केलंय आणि यावेळेला रत्नागिरी वारीचा संघ बाजी मारून जातोय. पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांसाठी अशाच प्रकारचे सामने बघायचे असतात. त्रिमूर्ती लोटे तुम्ही चांगले खेळलात, परंतु ज्या पद्धतीने 38 धाबा सागर कांबळेचं जे षटक होतं त्यामध्ये आपण बघितलं चांगली गोलंदाजी झाली आणि त्यानं टिचून मारा केला, तिखट मारा केला. तर पार्थ गांधी हा सदाभार खेळाडू आहे. यावेळेला रत्नागिरीचं भविष्य आहे, उज्ज्वल भविष्य असलेला खेळाडू. त्याने देखील खासदार चषकामध्ये जशी कामगिरी केली होती तशाच प्रकारची कामगिरी केली. एकदा सागर कांबळे आणि पार्थसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अप्रतिम दर्जेदार दिमागदार कामगिरी केले. गेम चेंजर खेळाडू पाहूया कोण आहे. अर्थात दत्तप्रसाद 12, सूरज 7, अमोल भोसलेचे 7 धाबा, रिजवान 6, सनीब 18, विशाल 15. अजित आज तितकासा चांगला चालू शकलेला नाहीये. पार्थ गांधी 2 षटक 12 धाबा आणि 2 गडी बाद केलेत. दत्तप्रसाद 1 षटक 7 धाबा, 1 महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय. सपवान 1 षटक 14 धाबा, 1 गडी बाद केलाय. सागर कांबळे 1 षटक 3 धाबा. त्याचबरोबर अनिकेत 1 षटक अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्याचबरोबर त्याने 2 धाबा दिल्या. खूप चांगली कामगिरी केली आणि शानदार कामगिरी करत आज 4 गडी बाद केलेत. आकाश ज्यानं निर्धाव षटक टाकलं होतं, परंतु या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार समोरच्या संघाचा निश्चितच कस लागला. पार्थ गांधीमुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थात